ओम नमः शिवाय. ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जर जीवनात उपयोगी पडणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत जातील. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण प्रार्थना करायची आहे, पण त्या अगोदर या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका, कारण हा दिव्य संदेश तुमच्यासाठी नक्कीच स्वामींनी पाठवलाय आणि त्यामुळे हा दिव्य संदेश मोजून 20 मिनिटं तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला साक्षात्कार होईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे मन लावून हा व्हिडिओ नक्कीच ऐका. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ज्या ठिकाणी, सद्गुरू तुझे तिथे पाय धोणी. असंच आपण नक्कीच सद्गुरूंना म्हटलं पाहिजे. स्वामींची जर सेवा भक्ती केली तर सर्व देवी देवता स्वतःहून प्रसन्न होतात व स्वामी सेवेकरांचे कार्य हे मार्गी लावत असतात. म्हणून स्वामींची भक्ती अगदी मनापासून तुम्ही केली पाहिजे. आणि स्वामींवर नक्कीच विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे. कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा मात्र नक्कीच आहे. म्हणून ज्या वेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो ना, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्ग सुद्धा मोकळा करतात. हा नक्कीच माझा पण अनुभव आहे. म्हणून अनेक साधू संत साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्यांची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकरांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते. आणि मग स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामींचा आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का, की रस्त्याने जाणाऱ्यांना, भेटणाऱ्यांना अनोळखी व्यक्ती तिच्या मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा आपल्यातला वाटायला लागतो. आणि कारण दोघांचे श्रद्धास्थान एकच आहे, ते म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, शेवटी ती स्वामीपर्यंत पोहोचते. ज्याप्रमाणे नदी सागरालाच मिळते आणि स्वामी साक्षात त्रिगुणात्मक स्वरूप, अद्भुत आणि गूढ तत्व आहेत. आणि स्वामींची भक्ती, सेवा, नामस्मरण हा जीवनाचा केंद्रबिंदू नक्कीच तुम्ही ठेवा. आणि स्वामींच्या दरबारात दर्शनास जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान आणि सर्व गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. आणि स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून माणसाने त्या गोष्टीत, आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये. भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपला भविष्यकाळ खराब होणार नाही ना, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, अजून संपूर्ण जीवन तुमच्याकडे पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा. स्वामींची भक्ती, सेवा करा. स्वामी सर्व काही ठीक करतील. आणि स्वामी आपल्याला नक्कीच म्हणत आहेत, हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस. मैदानावर उतरला आहे तर मैदान गाजव, हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हारल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे म्हणून घाबरू नकोस. मी मैदान गाजवल्याशिवाय मागे तुला हटवू देऊ नकोस आणि तुला हटवू देणारही नाही. म्हणून पूर्व पुण्याईची आणि त्या जन्माची पुण्याई साधली, म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या देही लाभला गुरु. आम्हासी तीर्थरूपी माऊली राहील सदा, ही भक्ती स्वामींचरणी. आणि स्वामींच्या चरणी आम्ही नक्की सदैव राहू. आणि म्हणून मनुष्य आपला जन्म कशासाठी झालाय हे जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेलाय. आणि हे जग, संसार, नातेसंबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आत्ताच परमार्थ करून आपला जन्म हा सार्थकी लावा. आणि वेळ गेल्यावर, मृत्यू जरी जवळ असले ना, आणि आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणार नाही. म्हणून मित्रांनो, हक्काची व्यक्ती भेटली की मग मनात साचलेल्या दुःखांचा नक्कीच पाजर हा फुटत असतो आणि आपण त्या व्यक्तीला सर्व काही आपण सांगत असतो. म्हणून असेल नसेल कोणी तुझं,
तू पंखात मात्रम कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा. तू फक्त बाळा स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेव. तुला साथ देणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आयुष्यात काही क्षण, काही आठवणी, काही लोक अशी असतात की त्यांना कधी विसरता येत नाही. फक्त मग ते आपले स्वामी आहेत आणि त्यांना तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली, कारण नाराज करणारे पण आपलेच असतात आणि एक तुम्ही आहात की मला काहीच नाराज केलं नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते नीट सांभाळून घ्या आणि त्या प्रकारे आम्हाला नक्कीच तुमचे आशीर्वाद द्या. हे बघा मित्रांनो, हे स्वामी राया काहीही होऊ दे असं स्वामींकडे म्हणा. मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझ्या आठवण राहू दे आणि तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे आणि हेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे. म्हणून स्वामी पण आपल्याला म्हणत आहेत की हार नको मानू बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला हम फिर से आएंगे और फिर से और छाएंगे असं नक्कीच आपण सांगितलं पाहिजे आणि देवाने ते ऐकलंही पाहिजे आणि ते ऐकतातही. म्हणून मित्रांनो, स्वतःचा सन्मान हा स्वतःचा जपायचा असतो आणि तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो, कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा आणि जगातील लोकांकडून अपेक्षा मात्र ठेवू नका. स्वामींकडून ठेवा, स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. आणि स्वामी म्हणतात की बाळा, जे सोडून गेले, जे झालं ते सोडून दे आणि ते मी बघून घेतो. येईल कोणाच्या कर्माचं काय करायचंय, त्यांच्या आठवणीतनं राहता आता उठ, नव्याने उभं राहा आणि स्वतःला नक्की सिद्ध कर. भिवू नकोस, उठ, लढ, मी तुझ्या पाठीशी नक्कीच आहे असं आपल्याला अभयवचन स्वामी देत आहेत. मग तुम्ही नक्कीच प्रयत्न मात्र नक्कीच केला पाहिजे आणि करून बघितला पाहिजे. मित्रांनो, नवीन दिवा बदलताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की एकेकाळी वेळी जुन्या दिव्यानेच तुमच्या जीवनात प्रकाश केला होता, म्हणून तुम्ही नवीन दिवा बघू शकलात. म्हणून त्याला नक्कीच तुम्ही कधी विसरू नका आणि स्वामींना सांगा की माझ्या स्वामीराया, मी बरेच स्वप्न पाहिले होते आणि पाहत आहे, ते तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना असे स्वामींना आपल्याला नक्कीच म्हणायचे आहे. आणि स्वामी ते आपल्याला देतातही आणि त्यांचे आशीर्वाद पण आपल्या पाठीमागे नक्कीच असतात. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते, काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातल्या, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण तुमचं नक्कीच होणार आहे. आणि जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्ष साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटी झाले, त्यांचे कल्याण आणि म्हणून स्वामी जवळ झाले. आणि म्हणून तेव्हाच अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अक्कल से खुदा पहचानो आपल्याला वाट चुकलेल्या भक्तांनाच नक्की सांगितलाय. म्हणून कोण किती ताकदवर, पैसेवाला, कोण किती पण मोठा रुस्तम वस्ताद राहू द्या, व आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण आमच्या पाठीशी लय मोठी शक्ती आहे आणि आम्ही आमचे स्वामी मालक आहेत. आणि ते वेळ आल्यावर नक्कीच तुमच्या ध्यानात येईल आणि तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आपणही स्वामींवर तितकंच मनापासून फक्त तुम्ही विश्वास ठेवा. जेव्हा वाईट वेळ उतरता काळ संकट आले, तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते आणि ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांनी पळ काढला, पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली स्वामींनी आणि क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही मला. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची, नको ते खोटे नाते संबंध, आणि स्वामी तुमची सेवा आणि भक्ती करायची आहे. बस एवढंच लक्षात आता मी जीवनात नक्कीच सार्थक करणार आहे आणि ते लक्ष घातल्यावरच मी आता शांत बसणार नाहीये, मी ते लक्ष गाठणारच आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त जीवनामध्ये हे कर्म आपले चांगले करा आणि त्या कर्मानुसारच तुम्हाला फळ भेटणार आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून त्या कर्म आपण नक्कीच चांगले केले पाहिजे आणि चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले त्याचे फळही मिळते आणि त्या फळानुसार मग आपल्याला भरपूर काही चांगल्या वाटही गोष्टीही आपल्या वाटेत येतात आणि स्वामी दाखवत असतात. आणि म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय हे प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा, कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो ना, तो जीवनात पुढे सरकत असतो आणि पुढे जात पण असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणेच कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा मग ते काहीतरी शिकतात सुद्धा. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो
आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा खास मात्र नक्कीच असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. या इशाऱ्याने तुम्ही वागलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न ही करत बसू नका, कारण माणसं तेवढेच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि त्यानुसार ते विचार सुद्धा करत असतात. म्हणून त्यांना समजवण्यात काही अर्थ सुद्धा उरत नसतो. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे आणि नक्कीच रुसून राहायचे हे आपल्याला हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही स्वतः ठरवायचे आहे. आणि तुमचा जीवनाचे शिल्पकार हे तुम्ही स्वतः आहेत हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो ना, तीच माणसं बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. आणि चालाकी करता नाही आली तरी चालेल, पण समोरच्याला चालाकी करतोय हे ओळखता नक्कीच आपल्याला आलं पाहिजे. आणि अक्कलशून्य माणसे दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यास सदैव आघाडीवर असतात, कारण निंदा करणे ही एक गोष्ट अशी आहे की त्यासाठी अजिबात अक्कल लागत नाही. म्हणून जवळचे सगळे आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपलं शुभ होतंय म्हणून चिंतित असतात. ते ओळखायला शिका आणि त्यांच्याशी तसं वागायला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे. इमानदार राहून सुद्धा आमच्या स्वाभिमानाला धक्का लागत असेल तर मग आम्हाला तुमचा विचार हा करावाच लागेल. आणि अशा काही व्यक्तींसाठी आपल्याला नक्कीच विचार करावा लागत असतो, कारण ते आपल्याशी तसं वागतही असतात. म्हणून दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळ्या कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टीची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग आपल्याला दाखवणार नाही, यावर विश्वास ठेवा. आणि पहाटे घरात गुंजणाऱ्या तुमच्या लेकरांचा आवाज आणि लेकरं तुमची खरी संपत्ती आहेत. या संपत्तीचे योग्य जतन करा आणि यांना संस्कारित करा, कारण आपण कितीही संपत्ती कमावली आणि हे कोणी विचारणार नाही, पण आपली लेकरं कशी घडली हे मात्र नक्की जगाला दिसणार आहे. म्हणून पेरणी कशी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही. मग ती धान्याची असो किंवा मग शब्दांची असो अथवा मग संस्काराची असो. म्हणून सर्वांना हसवा पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचे दुःख वाटून घ्या पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण कुणाचं हृदय मात्र जाळू नका. परमेश्वर म्हणतो ते जे तुम्ही पेराल ना तेच उगवणार आहे आणि तसेच तुम्हाला त्या कर्माचे फळही मिळणार आहे. म्हणून विचार करून सगळ्या गोष्टी नक्कीच करा. कमजोर कोणीच नसतो, मजबुरीमुळे माणूस कमजोर होतो आणि भंगार लोक या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःला तोप समजत असतात. आणि म्हणून आपली काहीतरी मजबुरी असते आणि जीवनात त्यामुळेच आपला थोडा मागता पाय घेत असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव हा नक्कीच मिळू शकत नाही आणि तो मिळणार सुद्धा नाही, कारण तसं करून आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. आणि म्हणून पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायलाही मजा येत असते आणि ते आयुष्य आपण चांगल्या रीतीने सुद्धा जगत असतो. म्हणून जीवनात संकट येतात, तसे संकटातून सुटण्याचे मार्गही कर्म करूनच काढावे लागतात आणि तेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त आपण ती मार्ग हे ओळखायला शिकलं पाहिजे. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये. फक्त इमानदारी आणि नीतिमत्ता आपण नक्कीच चांगली ठेवली पाहिजे. आणि काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर इतका मोठेपणा की समोरच्याला असं वाटतं की या माणसासारखं माणूस या पूर्ण जगात कुठेच नाही. आणि म्हणून तुमची पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण या जगात नक्कीच असतात. म्हणून दगडाचं ठीक आहे, थोडा सिंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल. आणि माणूस हा नक्कीच चांगला हवा आणि त्यामध्ये माणुसकी सुद्धा हवी. म्हणून मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही जर खाली पडत नसाल ना, तर लक्षात घ्या की स्वामींनी तुमचा हात घट्ट पकडून ठेवलाय आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्याच अंतरावर आहे आणि तुमच्यासाठी ते उभा आहे. म्हणून आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली, ज्याचं मन साफ असतं ना त्याचं नशीब नेहमी खराब असतं आणि ते नशीब देव चांगलं लिहित असतो, पण थोडा वेळ नंतर आणि थोडा वेळ तुम्हाला संयम हा ठेवावा लागत असतो. आणि जो तुम्हाला इज्जत देईल त्यालाच इज्जत द्या. धनदौलत संपत्ती बघून चिकाटीने म्हणजे लाचारपणाचे लक्षण आहे आणि हे लक्षण लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आयुष्यात एक वेळ अशी येते की जिथे आपण प्रामाणिक असल्याचा आपल्यालाच पस्तावा येतो आणि पस्तावा सुद्धा होत असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना
मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची जिद्द आणि ताकद सहनशीलता असल्याशिवाय मिळत नसते. म्हणून अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसेच आपण कितीही चांगलं वागा, पण समोरचा आपल्या फक्त चुकाच शोधणार आहे आणि त्याला चुकाच दिसणार आहे. पण त्याने जर आपलं चांगलं बघितलं तर त्याला चांगल्या गोष्टी या नक्कीच दिसणार आणि म्हणून त्या दिसणारच आहेत. म्हणून पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं आणि ते आपल्या कामी येत असतं. म्हणून आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे हप्ते हे नक्कीच भरावे लागत असतात. म्हणून ज्यांना आपली चूक समजवत नाही त्यांना, अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. आणि म्हणून जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच तुम्हाला नक्कीच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा, भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. आणि जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य आहे. आणि क्षणाचा नाही भरोसा येते. कोणी आपले पाहिले जन्मसात आहे, तो क्षण भरभरून जगून घ्या, मग घेऊन एकमेकांची साथ, देऊन एकमेकांची साथ. जीवनात मागे बघाल तर मग अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आणि आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल, आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास हा नक्कीच मिळत असतो. म्हणून माणसाने कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरी जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं समोर येतच असतं. आणि म्हणून ते जीवनाचा नियमच आहे. आणि म्हणून आपण वाईट की चांगले हे लोकांपेक्षा आपल्याला जास्त माहिती असतं. मग कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. लोक जिवंत असताना माणसाला चांगलं म्हणतातच नसतात, आणि ते मेल्यावर म्हणतात की चांगला माणूस होता. म्हणून घर फोडणारे आपलेच असतात, आणि बाहेरच्यांना काय माहिती असतं की कोणती भिंत नाजूक आहे. म्हणून आपण आपल्यामध्येच माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. जे लोक तुमच्यापाशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं, म्हणून ते तुमच्यासोबत चुकीचं वागलेलं असतात, त्यासाठी त्यांना असं वाटत असतं. स्वामी सांगतात, त्याचं माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात प्रयत्न केला असतो. जास्त विश्वास ठेवला की माणसं विश्वासघात करतातच. आपली समजूत घेतलं की मग तीच लोक आज घात नक्कीच करतात. आणि म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट समजत असतील तर मग तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता नक्कीच नाहीये. म्हणून लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद केलेले कधीही चांगले असते. आणि आयुष्यात आपण कोणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्याऐवजी आपल्यासाठी कोण काय केलंय याची जाणीव असणं फार जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो, आणि जीवन जगायला नक्कीच तो प्रेरणाही देत असतो. म्हणून आपण आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे, आणि दुःख हा एक अनुभव आहे, आणि जे प्रत्येकाकडे आहे तरी आशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो, आणि तो विश्वासच त्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून समाज एक असा बाजार आहे जिथे सल्ले ठोक भावात आणि मदत कर्ज रूपात मिळत असते. म्हणून जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचं हसू आणि मनातील आशा कधी तुम्ही सोडू नका. आणि आपण कुणासाठी काय केलंय हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी काय केलंय याची जाणीव आयुष्यभर असणं हा फार महत्वाचा आहे. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या मात्र असतात. आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याच्या जीवनात अडचणी आयुष्यभर संपत नसतात. ज्याचा नक्कीच जीवनामध्ये निश्चय पक्का असतो की मला हे काम पूर्ण करायचंय, तो व्यक्ती कशाही परिस्थितीने ते काम पूर्ण करतोच. आणि त्यामागे स्वामींची इच्छा सुद्धा असते, आणि स्वामीही त्याला मदत करत असतात. म्हणून गरजेपेक्षा जास्त ओझे घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच. मग ते ओझे वस्तूचा असो किंवा गर्भाचं असो किंवा मग स्वाभिमानाचा असो. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप छान उत्तर या एका माणसाने दिलंय. वारा तर उन्हातही असतो, पण त्याचा आनंद सावलीत कसा काय येतो? तसंच आपण मंदिरामध्ये जात असतो आणि स्वामींचं आपण दर्शन घेऊन स्वामींचा नक्कीच निवारा यात बसत असतो, आणि त्यांचा वारा आपण घेत असतो. आणि म्हणून तो एवढा सुखद वारा असतो की तुम्हाला पूर्ण शांत करून टाकत असतो. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट आपल्याला समजतात, पण ती त्यांची नक्कीच लाईफ असते, आणि त्यानुसार ते विचार देखील करत असतात. म्हणून कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे.
कोणी लहान, कोणी मोठा, कोणी रुलो, नक्कीच कोणी स्लो असतो आणि कोणी फास्ट. पण जेव्हा कोणाचे 12 वाजणार असेल तेव्हा सगळेच एकत्र येत असतात आणि सगळेच नक्कीच मदतीला एकत्र सामीलही होत असतात. म्हणून असंच आपलं नक्कीच परिवार सुद्धा पाहिजे आणि कुटुंब सुद्धा त्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत जाईल आणि सतत आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत जातील. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जात असते आणि नक्कीच ते सुखमय होणार सुद्धा आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल नाही कुणाला सांगता येणार नाही आणि ते सांगूही कोणी शकत नाही. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. नक्कीच आपण आनंदी राहा आणि जीवन अगदी मन मोकळ्यापणाने जगा. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तुला मी करून टाकेल. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. नाती तुटतात तर एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे म्हणजे समाजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. आणि नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाते प्रेमाने तुम्ही जपायला शिका. नक्कीच नाते तुम्हाला पुढे घेऊन जातील. आणि म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि नक्कीच तो प्रकाश आपल्यासाठी घातक सुद्धा असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य नक्कीच तुम्हाला कमी पडून जाईल आणि म्हणून तुम्हाला ते समजणार सुद्धा नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि फक्त ऐकतच राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखात देखील जाईल. म्हणून स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. आणि काही मिळाले नाही तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे हे भागच तुम्हाला पडेल आणि परमेश्वर तुम्हाला ते देऊनच राहणार आहे. आणि फक्त आपण त्यांच्यावर विश्वास तितका मनोभावे आणि तेवढा भक्कम ठेवला पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधीच कमी मात्र होत नसतो. तसाच तुमचा स्वभावही कितीही तुम्ही कडू लोकांमध्ये असला किंवा चुकीच्या संगतीमध्ये असला, पण तुमचा स्वभाव कधीच बदलू देऊ नका आणि तो तसाच ठेवा आणि तो तसा राहतो सुद्धा. म्हणून स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळातच ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात आणि न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळखतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि ती कठीण सुरुवात आपल्याला करायची असते. आणि स्वामी म्हणत आहेत, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्यात विश्वास तू मग्न आहेस आणि माझ्याकडे तुझे लक्ष नाही आहे. कधी तू मंत्र जप करत नाही आणि कधी नामस्मरण करत नाही. मग माझी आठवण कधी काढणार? का नुसता फोटो आणून तू तुझ्या देवाऱ्यात ठेवतो? म्हणून स्वामी तुम्हाला प्रेमाने रागवत आहेत. नक्की स्वामींची भक्ती सुरू करा आणि त्याला उशीर नको. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. आणि ती कमतरता ज्याला दिसली तो माणसाला जीवनामध्ये प्रत्येकाच व्यक्तीमध्ये कमतरता दिसत असते. म्हणून गुरुचरित्र मधून तुम्ही भरपूर काही शिकाल. फक्त एकदा तुम्ही गुरुचरित्र ऐकून बघा आणि वाचून बघा, तुम्हाला सर्व काही ज्ञान होऊन जाईल. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट अवैध विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या पाठीशी आणि सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र आहे आणि यातच आपल्याला सफलता सुद्धा मिळणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका.
भगवंताच्या नावाशिवाय कोणतीच गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही अडकू नका आणि मोहात पडू नका. म्हणून स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख हे फार वाईट असते आणि ते आपण करू नये. म्हणून जेवढी जास्त अपेक्षा ठेवाल तेवढे जास्त तुमचं मन हे दुखणार आहे आणि यात काही शंकाच नाही. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द. आणि ती जिद्द त्याने कधीही सोडू नये आणि देवाचे नामस्मरण सुद्धा कधीही सोडू नये. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहे असा गर्व अजिबात करू नका, कारण सगळे लोक आहेत म्हणून तुम्ही आहेत हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेव्हा तुमचा सगळा अहंकार हा खूप कमी होऊन जात असतो आणि तुम्हाला अहंकार सुद्धा येत नसतो. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी ती वस्तू व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती आणि परत हरवली म्हणून तिथल्या तिथे तो विषय तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि त्याविषयी परत तुम्ही विचार कधीच करायचा नाही. जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही जात असतो. म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतील ना तेवढीच मोठी सुखही येतील. यावर विश्वास ठेवायला शिका आणि हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आपण फक्त माणुसकी बघतो. आणि जे व्यक्ती माणुसकी बघतो ना तो जीवनामध्ये भरपूर पुढे जात असतो आणि प्रगती करत असतो आणि म्हणून तो दुसऱ्यांची मदत सुद्धा करत असतो. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात आणि या जन्मात देखील येत असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि लक्षात ठेवा, जास्त बोलाल तर तिथे तुम्ही तुटाल आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा सामना करावा लागेल. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही आहे, कारण तिथे जे पेराल जातं ना ते पेरलं जातं ना तेच ते अधिक वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो किंवा नाहीतर मग द्वेष असो. म्हणून मित्रांनो, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण वागवणे ना कधी पण श्रेष्ठ असते आणि म्हणून ते शेवटपर्यंत श्रेष्ठच राहणार आहे. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देत असतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून ते दिवस आपण नक्कीच आठवा आणि ते दिवस नक्कीच आठवल्यावर आपल्याला ते अनुभव सुद्धा आठवतील. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा मिळेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या दिशेलाही जाल. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे उत्तम नाते नक्कीच आहे. म्हणून नाते तुम्ही नक्कीच जपायला शिका, कारण नाते आहे तर सर्व काही आहे. म्हणून प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ते प्रत्येक ठिकाणी देवाचे दर्शनही आपल्याला होत असते. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि फक्त त्याच्याच हातात आहे आणि ते कर्म तो कधीही चुकू शकत नाही. म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ना तेही चांगलेच होणार आहे आणि ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे होणार आहे. आणि स्वामी प्रत्येकाला चांगला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येकालाच म्हणत आहेत की बाळांनो, सगळ्यांनी प्रेमाने राहा आणि आपुलकीने राहा. म्हणून केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरंच श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्या विचाराने तो स्वतःला पुढे घेऊन जात असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसालाही अपंग मात्र बनवत असते. म्हणून काळ कधी आणि कोणाला रंग दाखवेल ना आणि कशी शिक्षा देईल ना हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून फक्त कर्म चांगली करा आणि कर्मावर तुम्ही विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कुणाला आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांना आठवतं आणि प्रत्येक वेळी ते आठवत असतं. म्हणून स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते आणि त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवून काम घ्यायचं आहे आणि हिंमत ठेवून काम करायचे सुद्धा आहे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना तेव्हा स्वामी हे प्रकट होत असतात आणि प्रत्येक माणसाला ते मदत करत असतात.
आणि त्यांची भक्ती जो करेल ना त्याला नक्कीच ते चांगले आशीर्वाद सुद्धा देतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान असं सांगतं की भविष्यात तुम्हाला सुख मिळणार आहे, पण धर्म आपला असं सांगतो ना की मन पवित्र असेल ना तर तुम्हाला दररोज सुख मिळेल. आणि फक्त तुम्ही मनामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. आणि जो माणूस समाधानी असतो ना त्याला प्रत्येक क्षणी ते सुखच मिळतच असतं. आणि म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे असे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. आणि ते लाख मोलाचे पण असणार सुद्धा आहे. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात. आणि ते निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करून निस्वार्थ मनाने आपलं काम पार पाडत असतात. म्हणून अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसते आणि तुम्ही ते घेऊही शकत नाही. म्हणून चुकीचे निर्णय तुम्ही घेत बसतात, मग तुम्हाला त्याचा पस्तावा मात्र नक्कीच नंतर होत असतो. आणि म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थितीही चांगली असावी लागते. आणि मनस्थिती जर चांगली असली तर सर्व काही नीट होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे फक्त पहिला येणे असे नसते, कारण तुम्ही प्रत्येक दिवशी बदलत आहात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही थोडी थोडी प्रगती करत जगलं पाहिजे, कारण प्रगती कराल तरच तुम्ही पुढे जाल. आणि प्रगतीच्या मार्गावर राहाल तर तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल आणि मग तुम्हाला भरपूर काही मिळेलही. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच तुमच्या मनानुसार सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आणि जर तुमची स्वामींवर भक्ती असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक तुम्ही करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि हा संपूर्ण संदेश तुम्ही ऐकत राहा आणि यात तुम्हाला मोलाचा संदेश मी पुढे देणार आहे, त्यासाठी तुम्ही तयार नक्कीच असले पाहिजे. आणि तुम्ही पुढे हा संदेश जर ऐकत असाल तर नक्कीच आम्हाला आवडेल. आणि स्वामी भक्त तुम्ही खरे आहात हे मात्र निश्चित आहे. आणि हा संदेश तुम्ही मन लावून पुढे नक्कीच ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत आहेत आणि आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे, आणि ती म्हणजे की हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी नाही. मित्रांनो, संदेश आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. नक्की स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस, आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशी आहे याचा अनुभव देतोस. हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. मित्रांनो, एक मानसशास्त्रीय सत्य तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधू व विश्वासघाती असतात. सर्वच असतात असे नाही, पण काही जण असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको, पण माणसं वाचायला आणि माणसं ओळखायला नक्कीच आपण आयुष्यामध्ये शिकले पाहिजे. तेवढे आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसाळवे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा अगदी दडलेली आहे. आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते आणि नामानेच सर्व काही सिद्ध होत असते. लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख दूर करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि दुसऱ्यांनी लादलेले तुझ्यावरचे दुःख मी नक्कीच कमी करू शकतो, पण तू स्वतः कर्माने जे दुःख तुझ्याकडे ओढून घेतलं आहे ना, त्यातील एक कणही आणि एक क्षणही मला कमी करता येणार नाही.
म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच. एकदम तू निश्चिंत राहा आणि कशाचंही तू टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान आपण दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर आपण केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे आणि शब्द हा माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही आणि असूही शकत नाही. हेही तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपलं देवघर. निराळं देवघर नाही, आपण दोघं इथले पुजारी. तू विचारशील पूजा कशी करायची, मी सांगेन गृहस्थ धर्माची. तू विचारशील पूजेला साहित्य, मी सांगेन पंचेंद्रिय. तू मग विचारशील नैवेद्य कोणता, मी सांगेन प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य. मग प्रश्न येईल आरतीचा, मी सांगेन या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम जिव्हाळा हीच आरती असते. शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा, मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे. आणि या भक्ती मार्गात कृपथ्य कोणतं, जर जे ते कालाची ठाई, मनाला न पटणारी म्हणजेच प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार जबरदस्ती हे उपथ्य असतं. हे नक्कीच तुम्ही ओळखलं पाहिजे. मनापासून हाक मार, मी नक्कीच धावत येईन असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन आणि शेवटपर्यंत तुझ्या सोबत मी राहील. मी कोणत्याही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला आहे. कोणी जर असे करत असेल ना तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला अजिबात माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती देत असतो आणि त्याला मी दाखवून देत असतो की मी किती शक्तिशाली आहे आणि मी काहीही करू शकतो. मग तुमचं वाईट करू शकतो, तुमचं चांगलंही करू शकतो, पण एक लक्षात घ्या की तुमच्या कर्मावर ते अवलंबून आहे. आणि तुमची कर्म जर चांगली असली तर मलाही काही करता येणार नाही आणि माझी शक्ती सर्व काही नष्ट होऊन जात असते. तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे. आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही करू शकता ही गोष्ट तुम्ही एकदा मनात ठाम केली की मग तुम्हाला थांबवू शकणं कुणाच्याही हातात नाही आणि तुम्हाला कोणी थांबवणारही नाही, कारण तुम्ही भरपूर पहिलेच तुम्ही मनाचा विजय मिळवला आहे. आणि एकदा का मनाचा विजय तुम्ही मिळवला की मग तुम्हाला काहीही करायची गरज नसते. ते सर्व काही आपोआप होत जात असते. मित्रांनो, उंदीर दगडाचा असेल ना तर सर्व त्याची पूजा करतात, पण मग जर तो जिवंत असेल ना तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही बरं. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. आणि एकदा विचार नक्कीच तुम्ही करून बघा आणि नक्कीच स्वामी समर्थ तुम्ही असे विचार केल्यावर तुमच्या पाठीशी असतील. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच, एवढं लक्षात घ्या. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे आणि स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून अजिबात तुमच्या घडणार नाही आणि नेहमी सत्कर्मच घडत जातील. जीवनात दोनच वाक्य नक्कीच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले ना
तर ईश्वराची त्यात इच्छा आहे असे समजून घ्यावे. दोन्हीमध्ये तुम्हाला सुख समाधान नक्कीच मिळणार आहे. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीत मध्ये तू निंदा नलस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी त्याची कर्म तू स्वतःवर ओढवून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. आणि ते लहान बाळाप्रमाणे आपल्याला शिकवत असतात. मग आपण त्यातून नक्कीच शिकून घेतले पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या अडचणी आयुष्यभर अजिबात संपत नसतात. आणि स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि शेवटपर्यंत देतील. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तोच तुमचा ध्यास येतील. आणि मग जे तुम्हाला कडवे बोलत होते ना तेच तुमच्या आता या पुढे गोडवे गातील. आणि जे निंदा करत होते ना तेच तुमच्या आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील एवढं मात्र निश्चित आहे. अशक्य ही शक्य स्वामी करतील ही स्वामींमध्ये पूर्णपणे शक्ती आहे. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही. आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात आमच्याच बाबतीत का. मग माणसांच्या आयुष्यातील दुःख हे सुखांच्या आनंदाकरता फार महत्वाचे असतात एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी म्हणतात मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही बरं. आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर आपले जीवन म्हणतात. आणि हा जीवनाचे दोन चाक घेऊन आपल्याला हे चालावेच लागते आणि या मार्गाने सर्वांना जावेच लागते एवढे मात्र निश्चित आहे. बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर. म्हणून दोघांना भिवून राहा आणि दोघांना लक्षात ठेवून चांगली आणि वाईट कर्म करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नसते एवढे मात्र निश्चित आहे. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा. कधी ना लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा. नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. म्हणून एकच मंत्र जपा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामाडौल असू द्या आणि होऊ द्या, पण काळजात स्वामींबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय हा तुमचाच होतो आणि नक्की तो तुमचा विजय असतो. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहेत. आणि जे आपल्याला सुख दुःखापासून सुखरूपकडे आनंदरूपकडे नेतात. म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही. कारण ते कधी स्थिर नसते आणि ते अस्थिरेकडेच नेणार आहे. म्हणून फक्त नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला ना मग येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी बोध करत आहेत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूंतूनही प्रीत जरावी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, श्री स्वामींवर भक्ती. आणि अशीच भक्ती आपण स्वामींवर टिकून ठेवली पाहिजे. ज्यांच्या मनी सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे अगदी होऊन जातील वजा. आणि मग त्याला सुखाचा अनुभव नक्कीच येईल. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलट्यांवर थांबते.
आणि मग आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला नक्कीच आपल्याला भाग पाडत असते. स्वामी भक्तांनो, भूक जगात सुखी कोणीच नसतो, म्हणून आहे त्या परिस्थितीत सुख माना. खायला नाही म्हणून काही जण रडतात, तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत असतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला देवाने जे काही दिले आहे ते भरपूर दिलं आहे आणि त्यात समाधानी आणि सुखी राहा. एवढंच तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे, असे स्वामी म्हणत आहेत. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, आणि सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून नक्कीच पडावं लागतं आणि त्याला ते सोसावं लागतं. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल, जेवढे जास्त कष्ट कराल, तेवढे तुमची एक दिवशी तुमची मेहनत ही नक्कीच रंग दावेल आणि मग तेव्हा तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल आणि सर्व काही तुमच्या हातात असेल. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत म्हणजेच अक्कलकोटाला जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात आणि अख्ख्या जगात नाहीये. एवढं लक्षात ठेवा. आणि तो कोठेच नाहीये. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. एवढे मात्र निश्चित आहे. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्यानेच लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान ही आपोआप आपल्याला होत असते. चालता चालता कधीतरी ठेच ही लागणारच आहे. जगायचं म्हटलं ना तर दुःख हे असणारच आहे. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? सोडायचं तर आपल्याला वाईट कर्म सोडायला लागतील. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. याला जगणं म्हणतात आणि याला जीवन असं म्हणत असतात. म्हणून याचप्रमाणे तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि प्रेमाने जगले पाहिजे. आणि कशाचेही तुम्ही टेन्शन न घेता जीवन जगले पाहिजे. आणि अगदी सुखमय आणि समाधानी जीवन तुमचे असले पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण नक्कीच करून दिली पाहिजे. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं नक्कीच वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका बरं. कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या लक्षात हे सर्व काही आलं पाहिजे. निश्चिंत राहा. बाकी मी पाहून घेईल. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा तेथेही तुला बाळा दर्शन मी देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील, हे मी वचन तुला देत आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून राहा आणि मी सर्व काही तुझं बघून घेईल. एवढं आपल्याला स्वामी समजून सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा आता ध्यास घ्यायला लागतील. एवढं लक्षात घ्या. म्हणून कुणी त्रास दिला म्हणून भिवू नका. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते आपले रक्षण करण्यासाठी भरपूर काही त्यांनी योजना करून ठेवल्या आहेत. कुणालाही न दुखवता जगणे यांच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. नक्कीच अशक्यही शक्य होईल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा सगळ्यांचा होत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच दुसऱ्या लोकांना मदत केली पाहिजे आणि माणुसकी अजूनपर्यंत जीवन ठेवली पाहिजे. आणि माणुसकी जर जिवंत ठेवली तर देवही तुम्हाला मदत करेल आणि भरपूर प्रमाणात करेल. एवढं मात्र निश्चित आहे. क्षण सुखाचे
आणि 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवानं, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं आणि असंच जगायचं बघा. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने नक्कीच बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही मनात अगदी ठाम तुम्ही हे बांधून ठेवायला हवे आणि हे तुमच्या लक्षात असायला हवे. मित्रांनो, मनातला कचरा रोज नक्कीच तुम्ही साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला, तर पहिला मीपणा आणि दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. आणि हे सर्व तुम्ही जाळून टाकले पाहिजे आणि तुमच्या मनातून सर्व विषय तुम्ही काढून टाकले पाहिजे. तेव्हाच तुमचे मन अगदी निर्मळ आणि अगदी सोजवळ होऊन जाईल आणि मग स्वामींचे दर्शन तुम्हाला मिळतील. कारण स्वामींची तुम्ही मग मनापासून सेवा करू लागाल आणि निस्वार्थ भक्ती स्वामींना खूप आवडते. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरता तुमचा हात ती रिकामा करत असते. म्हणून एवढं लक्षात ठेवावं, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा रस्ता सगळा आपल्याला दिसायला लागतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्यांचा तोच परमार्थ होतो. आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात नक्कीच तुम्ही जगले पाहिजे आणि राहिले पाहिजे. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी नक्कीच तुम्ही शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाहीये, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. एक दिवशी हे सर्व जग सोडून आपण निघून जाणार आहोत. मग गर्व कशाला, अहंकार कशाला? स्वतः यशस्वी होण्याकरता कधीच कोणाला मागे खेचू नका. आणि जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही मनाचा विचार करतो ना, त्याच्या पाठीशी देव कायम उभा राहतो. आणि केव्हाही त्याच्या पाठीशी देव तत्परतेने येतो आणि त्याच्या संकटात देव धावून येत असतो. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. आणि तो भल्या भल्यांना घेऊन गेला आहे, मग कोणीच त्यातून चुकले नाही. भले तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, मग तुम्हाला ते भरावंच लागेल. कारण ती कर्माची फळं आहेत, ती तुम्हाला इथेच फेडून जायची आहेत. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला तो तसंच वागला, हा असं बोलला त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला हा विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला नक्कीच तुम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि तुम्हाला यात नवीन जन्म मिळाला आहे असं तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. मित्रांनो, नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांनी जोडली जातात. जर जाणीव नसेल आणि मग ती असेल सुद्धा तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते. आणि जाणीव नसेल ना तर आपली व्यक्ती ही परकी होऊन जाते, हे मात्र निश्चित आहे. आणि हे वाक्य खरंखुरं आहे. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची बरं चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे आणि घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण नक्कीच आहे. आणि सद्गुरू आपल्याला असे शिकवत असतात आणि चांगले बोध देत असतात. एवढं लक्षात घ्या. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ती त्याच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचा कर्म आणि वेळ खराब अजिबात करू नका आणि ती चांगली ठेवा. माझेपणाचे झाड
मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी, अमृतावाणी. आणि मग नक्कीच स्वामी समर्थांची भक्ती केल्यावर आपल्याला भरपूर काही अनुभव येतात आणि भरपूर काही आपल्याला शिकायला मिळत असतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ती बप्पू काळे यांनी म्हटलेली आहे की जग कसं अजब आहे, देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपल्या जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. मग देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद, आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे. ह्यांच्यामधील ती गंमत आहे, त्यालाच आपण आयुष्य असे म्हणत असतो आणि आयुष्य जगत असतो. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळात वर्तमानात गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. मग या वाक्यात किती सत्यता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, मृत्यू किती सुंदर आहे. एका कवीने मृत्यूवर एक सुंदर अशी कविता लिहिली आहे. आयुष्यात 2 मिनिटं कोणी माझ्याजवळ बसलं नाही, आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत. काही गिफ्ट तर नाही मिळालं आजपर्यंत, आज फुलं दिले जात आहे. मग तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत. 2 पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी आणि आज गर्दीमधून जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो. मी तर उगाच आयुष्य जगत जात होतो. आणि नक्कीच मृत्यूला सर्वजण आपली प्रशंसा करत असतात आणि ही नियती आहे. तुम्ही हे मनावर घेऊ नये आणि तुमचं काम अगदी चोखपणे तुम्ही केलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आता मित्रांनो, जग कसं अजब आहे बघा, आणि त्यानुसार जग भरपूर काही गोष्टी बदलत असतं. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो स्वामी, तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे, आणि आता तुझ्या इच्छेत इच्छा मिसळून राहायला शिकलो आणि आम्ही सर्व काही प्राप्त करू शकतो. आपण आपलं काम ही नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो आणि मग आपल्याला स्वच्छ असं पाणी मिळत असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे आणि नक्कीच कशाचीही अपेक्षा आपण कोणाकडून केली नाही पाहिजे. आपण सर्व आपली कामे आपण स्वतःहून केली तर आपल्याला अनुभव सुद्धा येतो आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं आणि सवरायला मिळतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही. आणि ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे आणि हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. आणि नक्कीच आम्ही स्वामी तुमच्या चरणी नमस्कार करून आम्ही नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला भरपूर आशीर्वाद स्वामी देत आहेत. आता एक लक्षात घ्या की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं सुरू ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात आले असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणाचं ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्याच्यावर आदल्या दिवसाच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची.
अहंकार की सर्व नात्यांना सुरुंग घालणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भावनेने आपण ती वात पेटून ठेवतो आणि मग पण हे बरोबर नाही, दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आणि आपण आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. आणि अहंकारी मग वात विझवण्याची मजा ज्याला कळाली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी वर चढला, हे नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. आता तुमच्याकडे एवढ्या म्हशी आहेत आणि सर्व काही आहे हे तुम्हाला असं वाटतं, पण ते सर्व काही एक दिवशी सोडून तुम्हाला जावं लागेल आणि तुमचा परिवार देखील तुम्हाला सोडून जावं लागेल. मग तुम्हाला जे व्यक्तींसोबत तुमचं प्रेम होतं तेही तुम्हाला सोडून जावे लागतील, मग ते घरचे असो की बाहेरचे असो. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी काही किती करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसत असतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. मग ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो आणि किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे आणि कुणाच्या पुढे पुढे करायचं नाही. जिंदगी मस्तीत पण अगदी एकदम शिस्तीत जगायची असते. थंड पाणी आणि गरम इस्त्री जेव्हा कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार तुमचं जे मन असतं ना, ते आयुष्यातील चिंता आपली घालवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नक्कीच हसत राहिले पाहिजे आणि असं हसतमुख राहिलं ते सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. आणि स्वामींची इच्छा असेल तर आपल्याला सर्व काही मिळत जातं, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल ना, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि आपल्या कमेंटमध्ये एक श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.